नमस्कार मंडळी, फायदेशीर मत्स्य उत्पादनाकरता उत्तम दर्जाचे निरोगी आणि सुदृढ मत्स्यबीज संचयन करणं हे महत्त्वाचं आहे. मत्स्यबीजाची निर्मिती मत्स्यबीज उत्पादन केंद्रात केली जाते. आकारमानानुसार मत्स्यबीजाला विशिष्ट नाव आहे. यामध्ये मत्स्य जिरे, मत्स्य फ्राय, अर्ध बोटुकली, बोटुकली आणि इयरलिंग यांचा समावेश होतो. मत्स्यबीज संचयनाकरता मत्स्यबीज निर्मिती केंद्र आणि बीज विक्री ठिकाणापासून संवर्धन तलावापर्यंत विविध माध्यमांच्या सहाय्याने मत्स्यबीजाची वाहतूक केली जाते. मत्स्यबीज वाहतुकीदरम्यान अनेक गोष्टींमुळे मत्स्यबीजावर ताण येऊ शकतो. या दरम्यान योग्य व्यवस्थापन जर झालं नाही तर बीजाची मोठ्या प्रमाणात मरतूक देखील होऊ शकते. मत्स्यबीजाची वाहतूक करण्याआधी बीजाला प्रवासासाठी योग्यरित्या तयार केलं तर आणि वाहतुकीच्या दरम्यान विशेष काळजी घेतली तर बीजावरील ताण कमी करणं शक्य होतं. 90 ते 95% मत्स्यबीज जगण्याचं प्रमाण शक्य होतं. मत्स्यबीज वाहतुकीकरता विविध पद्धतींचा वापर केला जातो. मत्स्यबीजाच्या पॅकिंगनुसार मत्स्यबीज वाहतूक पद्धतीच्या सीलबंद वातावरण पद्धत आणि खुलं वातावरण पद्धत असे 2 भाग आहेत. सीलबंद वातावरण पद्धतीमध्ये ऑक्सिजन भरलेल्या प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. योग्य पॅकिंग जर केलं तर यामध्ये किमान 36 ते 44 तासापर्यंत बीजाची वाहतूक करणं शक्य असतं. देशातील बहुतांश मत्स्यबीज व्यावसायिक याच पद्धतीचा वापर करतात. यामध्ये मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी असतं. खुल्या वातावरणातील मत्स्यबीज वाहतूक ही मत्स्यबीज वाहतूक करण्याची पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने मातीचं मडकं, प्लॅस्टिक ड्रम, टाकी किंवा ताडपत्रीने झाकलेल्या 4-चाकी ट्रॉली वाहतुकीसाठी वापरल्या जातात. ही पद्धत प्रामुख्याने मोठ्या माशांच्या किंवा मोठ्या मत्स्यबीजाच्या वाहतुकीसाठी वापरली जाते. मत्स्यबीज अत्यंत नाजूक असल्यामुळे वाहतुकीदरम्यान वातावरणाची अनुकूलता महत्त्वाची आहे. थंड आणि शांत वातावरणात मत्स्यबीजाची वाहतूक केली तर मत्स्यबीज मरतुकीचं प्रमाण कमी करणं शक्य होतं. वाहतुकीदरम्यान मत्स्यबीज अतिउत्साही असल्यामुळे त्यांची ऑक्सिजन गरज 3 ते 5 पटीने वाढते. त्यामुळे वातावरणाची अनुकूलता लक्षात घेता मत्स्यबीज वाहतूक ही पहाटे किंवा सायंकाळी करणं सोयीचं आहे. मत्स्यबीज पॅकिंग पूर्ण होताच मत्स्यबीज लवकरात लवकर संचयनाच्या जागी पोहोच करण्याकरता योग्य व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. किमान अंतर असणाऱ्या योग्य मार्गाचा वापर करून मत्स्यबीज संचयनाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवलं तर मत्स्यबीजावर येणाऱ्या ताणतणावावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. वाहतुकीदरम्यान पिशव्या गळती होत नसल्याचं तपासून घेणं आवश्यक आहे. वाहतूक करण्यापूर्वी मत्स्यबीजाला योग्यरित्या तयार केलं तर मत्स्यबीजावरील ताण कमी होतो. मत्स्यबीज पकडण्यासाठी गाठ नसलेल्या ओढजाळ्याचा किंवा हापा नेटचा वापर करावा. मत्स्यजिरे किंवा मत्स्य फ्राय बीज पकडायचे असतील तर त्यासाठी नायलॉन हापा किंवा सुती कापडाचा गमछा यांचा वापर करावा. मत्स्यबीज पकडताना बीजांची योग्य हाताळणी करणं महत्त्वाचं असतं. पकडलेल्या मत्स्यबीजाला नायलॉन हापा 4 बांबूच्या सहाय्याने तलावाच्या मध्ये बांधून ठेवला जातो. बोटुकली किंवा मोठ्या माशांना वाहतुकीपूर्व 10 ते 48 तास या प्रकारे हापा नेटमध्ये ठेवणं गरजेचं असतं. अशा प्रकारे काही गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिलं तर मत्स्यबीज वाहतूक सुरळीतपणे करणं शक्य होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.